नमस्कार. गुडघेदुखीमध्ये चालताना, फिरताना, जिने चढताना, उतरताना गुडघ्यांमध्ये वेदना होणे, गुडघ्यांच्या भोवती सूज निर्माण होणे, मांडी घालून बसताना येणे किंवा बसून उठताना गुडघ्यांमध्ये वेदना होणे, चमक निर्माण होणे, अशी लक्षणे निर्माण झाल्यास आपण डॉक्टरांकडे जातो. काही प्राथमिक तपासणी केल्यानंतर गरज भासल्यास रक्ताची तपासणी, एक्सरे व MRI हे सजेस्ट केले जातात. क्वचित प्रसंगी नी रिप्लेसमेंट सर्जरी ही सजेस्ट केली जाते. पण काय प्रत्येक वेळेस नी रिप्लेसमेंट सर्जरी करणं गरजेचं असतं का? तर नक्कीच नाही. गुडघ्यांची कंडिशन पाहून व त्याचे ग्रेडेशन्स, डिजनरेशन पाहून नी रिप्लेसमेंट सर्जरी योग्य आयुर्वेदिक ट्रीटमेंटने व पंचकर्माने नक्कीच टाळली जाऊ शकते. चला तर अशाच आमच्या एका पेशंटचा आपण अनुभव ऐकूया. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव नीलम वाघ. मी मांजरी फार्म येथे राहते आणि माझं थोडंसं गुडघ्याचा विषय असा होता की 5 वर्षापूर्वी माझं गुडघ्याचं आर्थोस्कोपी झाली होती हडपसरमध्ये. तर ते डॉक्टरांनी केल्यानंतर 1-2 वर्ष व्यवस्थित गेले. 2 वर्षानंतर परत त्रास सुरू झाल्यानंतर मी परत डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टरांनी त्याच्यावर MRI वगैरे सगळं केलं गुडघ्यासाठी आणि मग नंतर डॉक्टरांनी मला गेल्या वर्षी सांगितलं की अर्जंट नी रिप्लेसमेंट तुम्हाला करावी लागेल, तुमच्या गुडघ्याची खूप झीज झाली आहे. मग दिवाळीच्या पिरियडमध्ये मी डॉक्टर दुर्गे यांचं ॲड पाहिली. त्याच्यामध्ये मला त्यांचा नंबर मिळाल्यानंतर मी त्यांना दिवाळीत कॉल केल्यानंतर त्यांनी मला लगेच अपॉइंटमेंट देऊन सगळं गुडघ्याचे रिपोर्ट वगैरे पाहिले. सूज आल्यामुळे थोडंसं गुडघा जिना वगैरे चढणं आणि खूप पेन होत होतं, एवढं की म्हणजे अक्षरशः मला त्रास की सहन होत नव्हता. मग मी डॉक्टरांना रिक्वेस्ट करून त्यांच्याकडे लगेच अपॉइंटमेंट घेतली. पण 15 दिवसामध्येच माझं त्या गुडघ्याचं दुखणं एवढं लांब पळून गेलं की मला जे पहिले 15 दिवसापूर्वी पेन होत होते हे मला 15 दिवसात एवढा रिलीफ भेटला आणि 3 महिन्याच्या कोर्समध्येच माझं आता व्यवस्थित मी व्यायाम करते, चालू शकते, 1 तासभर तरी उभं राहू शकते. पहिलं मी 10 मिनटंसुद्धा उभं राहू शकत नव्हते. जे मी डॉक्टर दुर्गेंचे औषध घेतल्यापासून मी कमीत कमी संध्याकाळी 5 किलोमीटर चालते गार्डनमध्ये आणि सकाळचा व्यायामही रेग्युलर चालू आहे. तर नी रिप्लेसमेंट करण्याच्या अगोदर एकदा आयुर्वेदिक ट्रीटमेंट डॉक्टर दुर्गेंची घ्यावी. तर ज्यांना कोणाला असा त्रास असेल गुडघ्याचा त्यांनी प्लीज डॉक्टर दुर्गे यांच्याशी संपर्क साधावा आणि पुढचा होणारा त्रास टाळावा ही तुम्हाला विनंती.